फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. पहा, आज एक आपण नवीन जाहिरातबद्दल माहिती पाहणार आहोत. ती जाहिरात कुठली आहे, नेमकं त्याची वॅकन्सी किती आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. चला तर मग पाहूया. पहा, लेखा व कोशागारे छत्रपती संभाजीनगर विभागाची ही भरती आहे. तर लेखा कोशागारेमध्ये या विभागामध्ये तुम्हाला भरती होत आहे. तर पहा, छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर व कोशागार कार्यालय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली येथील कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील सरळ सेवेने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज मागवण्यात येत आहे. तर पहा, इथं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज मागवण्यात येत आहे. तर ही जी भरती आहे कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गासाठी इथं भरती होत आहे. तर तुम्हाला जर इथं सविस्तर जाहिरात पाहायची असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध आहे. तर पहा, कनिष्ठ लेखापाल 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला इथं ग्रेड पे दिलेलं आहे. वेतन श्रेणी पहा S10 यानुसार तुम्हाला 29,200 ते 92,300 इतकं तुम्हाला इथं वेतन भेटणार आहे. एकूण भरावयाची पदे जी आहे हे 42 संख्या आहे. तुम्हाला 42 पोस्टसाठी इथं भरती होत आहे. तर तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू दिनांक पहा 18/1/2025 म्हणजे 18 तारखेपासून इथं चालू झालेली आहे. आणि म्हणजे सायंकाळी तुम्हाला संध्याकाळी 5 वाजल्यापासून तुम्हाला इथं सुरुवात आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जे आहे हे तुमचं 16/2/2025 तुम्हाला इथं रात्री 12पर्यंत म्हणजे असणार आहे. म्हणजे 16 तारखेपर्यंत तुम्हाला इथं फॉर्म भरता येईल. 16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तुम्हाला 16/2/2025 असणार आहे. तर परीक्षेचा दिनांक आणि कालावधी हे तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तर पहा, आता आपण इथं वॅकन्सी किती आहेत ते पाहूया. कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदाचे सामाजिक समांतर आरक्षण आहे तुम्हाला खालील पद्धतीने तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर पहा, अनुसूचित जाती सर्वसाधारणमध्ये 2, महिलाचे 2 आणि माजी सैनिकचे 1 एवढी संख्या आहे. दिव्यांगासाठी तुम्हाला इथं दिलेलं आहे. पहा, त्यानंतर अनुसूचित जमाती यासाठी तुम्हाला सर्वसाधारणमध्ये 1, महिलाचे 1, माजी सैनिकचे 1 आणि विमुक्त जाती यासाठी तुम्हाला महिलामध्ये 1 संख्या आहे. भटक्या जमातीसाठी महिलामध्ये 1 संख्या आहे. भटक्या जमाती क साठी तुम्हाला सर्वसाधारणमध्ये 1 आणि महिलासाठी 1 दिलेली आहे. त्यानंतर इतर मागास प्रवर्गासाठी पहा, भटक्या जमाती ड साठी सुद्धा तुम्हाला इथे सर्वसाधारणमध्ये 1 दिलेली आहे. आणि इतर मागास प्रवर्गासाठी तुम्हाला सर्वसाधारणमध्ये 3 संख्या आहे, महिलासाठी 3 संख्या आहे आणि माजी सैनिकसाठी 1 संख्या दिलेली आहे. त्यानंतर पहा, विशेष मागास प्रवर्ग यासाठी माजी सैनिकमध्ये 1 संख्या आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी तुम्हाला सर्वसाधारणमध्ये 2, महिलाचे 1, खेळाडूचे 1 अशी संख्या दिलेली आहे. आणि तुम्हाला इथं पहा, इतर मागास प्रवर्गामध्ये तुम्हाला अंशकालीमध्ये 1 संख्या, भूकंपग्रस्तमध्ये 1 संख्या दिलेली आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यामध्ये सर्वसाधारणमध्ये 2, महिलाचे 1, खेळाडूचे 1 आणि प्रकल्पग्रस्त यासाठी तुम्हाला 1 संख्या दिलेली आहे. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यासाठी तुम्हाला सर्वसाधारणमध्ये 1, महिला 1, खेळाडू 1, माजी सैनिक 1, पदवीधर अंशकालीन 1 अशी संख्या दिलेली आहे. आणि शेवटी पहा, अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला इथं सर्वसाधारणमध्ये 3 संख्या, महिलाचे 2 संख्या, माजी सैनिकची 1 संख्या, पदवीधर अंशकालीन कर्मचारीची 1 संख्या आणि प्रकल्पग्रस्त अशी 1 संख्या आणि 1 पद दिव्यांग, अंध, अल्पदृष्ट व 1 पद कर्णबधिर आणि अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता ज्याला असेल त्याच्यासाठी 1 संख्या दिलेली आहे. वरील पदापैकी 1 पद दिव्यांग, अंध, अल्पदृष्टी व 1 पद कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता असं तुम्हाला आरक्षणासाठी राखीव आहे दिव्यांगासाठी. त्यानंतर तुम्हाला इथं रिक्त पदाचा प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती यांच्याकडे कोशागारी म्हणजे लेखा कोशागारी छत्रपती संभाजीनगर विभाग इथे तुम्हाला येणार आहे.
तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची महत्त्वाची सूचना इथं दिलेली आहे, पहा. हे तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यासायची असेल तर महाराष्ट्र.gov.in इथे तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये आपण वेगळं काही पाहू तर ते म्हणजे तुम्हाला इथं प्रोफाईलमध्ये कसं करायचं काही नाही, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे. परीक्षा केंद्राविषयी माहिती पाहूया. तर परीक्षा केंद्र हे तुमचे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली इथे तुम्हाला निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज परीक्षा घेण्यात येईल. आणि तुम्हाला इथं उमेदवारांना 3 परीक्षा केंद्राची निवड करायची आहे. उमेदवारांनी निवडलेल्या 3 परीक्षा केंद्रापैकी 3ही केंद्राची जर क्षमता संपुष्टात आल्यावर इतर उपलब्ध तुम्हाला कोणत्याही केंद्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल व याबाबत स्थळ, प्रवेशपत्रावर हॉल तिकीट नमूद करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विनंती मान्य केल्या जाणार नाही. तुमची जर स्वतःची तुमच्यानुसार असणार नाही आहे तर पहा, तुमच्या इथं छायाचित्र फोटो तुम्हाला इथं स्कॅनवर ठेवून स्कॅन करावं लागणार आहे. हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे. स्वाक्षरी पहा, स्वाक्षरी तुम्हाला स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करायची आहे आणि ते ठीक आहे. त्यानंतर पहा, फोटो स्वाक्षरी स्कॅन करायची आहे. तुम्हाला इथं फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करायचं नाही, तुम्हाला हे वेगळं करायचं आहे. आणि सिग्नेचर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांखाली दिलेली विशिष्ट तुम्हाला इथं फोटो स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर छायाचित्र जे प्रतिमा असणार आहे तुमची रुंदी 3.5 सेंटीमीटर आणि उंची 4.5 सेंटीमीटर तुमचं असायला पाहिजे. पहा, छायाचित्राचे तुम्हाला इथं पिक्सल लॅब किती पाहिजे काही नाही आणि आकार किती पाहिजे 80 KB ते 200 KB असं ही सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर छायाचित्राचे परिणाम वगैरे सगळं तिथं डिटेलमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर आता आपण पाहूया इथं तुम्हाला कागदपत्र कोणते स्कॅन अपलोड करायची प्रक्रिया इथं दिलेला आहे. तर वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, तुमचा SSC, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरवठा तुम्हाला इथं तुमच्या KBनुसार म्हणजे 50 KB ते साईज KB म्हणजे 500 कमाल फाईल साईज तुमची इथं असायला पाहिजे. टंकलेखन प्रमाणपत्र पाहिजे, MSCIT पाहिजे तुम्हाला इथं. जात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या असल्यास नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त अंशकालीन इतकं तुम्हाला इथं पाहिजे. याच्यानंतर तुम्हाला स्त्रियांच्या नावात बदल झाला असला तर राज्याचा अधिवास प्रमाणपत्र, ज्ञान असलेला पुरावा, कुटुंबाचे प्रमाणपत्र, आत्महत्या शेतकऱ्याच्या असल्यास त्याचा पुरावा तुम्हाला इथं लागणार आहे. तुम्ही डिटेलमध्ये वाचून घेऊ शकता. त्यानंतर पहा, कनिष्ठ लेखापाल इथे तुम्हाला फीस जी आहे ही तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 1000 इतकी फीस आहे आणि राखीव प्रवर्गासाठी तुम्हाला 900 रुपये आहे. त्यानंतर माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्काची सूट राहील. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी इथं सूट आहेत. त्यानंतर बँक चार्जेस वगैरे देय करणार तुम्हाला ठीक आहे. तर प्रिंट आऊट तुम्ही इथं काढू शकता, हे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला इथं वेगळं काय म्हणजे आता सांगण्याचं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं तर तुमच्या इथं परीक्षा कुठल्या दर्जानुसार होणार आहे आणि काय विषय असणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर तुमची ऑनलाईन बेस परीक्षा असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे तुमचे विषय असणार आहे. प्रश्नाचा दर्जा पहा, मराठी इंग्रजीचं उच्च माध्यमिक शालांत परीक्षा असणार आहे आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे तुमचं पदवी लेवलचं असणार आहे. 25 प्रश्न असणार आहे. 100 प्रश्नांची संख्या असणार आहे आणि प्रत्येकाला 2 गुण असणार आहे. असे एकूण 200 मार्कासाठी तुम्हाला इथं परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधी जी आहे ही तुमचं 2 तास असणार आहे, 120 मिनिटे. त्यानंतर तुम्हाला इथं 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. तुम्हाला इथं किमान 45 गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे पासिंगसाठी. त्यानंतर पहा, इथं काय दिलेलं आहे, तुम्हाला इथं अभ्यासक्रमसुद्धा देण्यात आलेला आहे. तर मराठी विषयामध्ये सर्वसामान्य, शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, उपयोग, उत्तरावरील प्रश्न हे तुमचे असणार आहे. आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला इथं कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स,
अँड फ्रेज अँड देअर मिनिंग अँड कम्प्रेन्शन पॅसेज हे तुम्हाला इंग्रजी मराठीमध्ये असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला इथं पहा तुमचं इथं राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ हे डिटेलमध्ये तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. ह्याच्याविषयी आपण एक सेपरेट तुम्हाला अभ्यासक्रमाविषयी एक व्हिडिओ नक्की बनवूया. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला नवीन असेल तर. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भारताचा महाराष्ट्राचं भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, नियोजन हे तुमचे अभ्यासक्रम, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी हे तुमचा अभ्यासक्रम असणार आहे. तर तुम्हाला इथं पात्रता काय आहे तर भारतीय नागरिकत्व असावं, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तुम्ही इथं महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडं असायला पाहिजे, डोमिसियल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. आता आपण वयोमर्यादा पाहू. मागासवर्गासाठी 38 वर्ष, अनाथ, दुर्बल घटक, आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्ग यांच्यासाठी 43 वर्ष, दिव्यांगासाठी 45 वर्ष. त्यानंतर मागास प्रवर्गातील माजी सैनिक 38 वर्ष, सशस्त्र दलात केलेली सेवा जर असल्या तर +3 वर्ष, मागास प्रवर्गातील माजी सैनिक 43 वर्ष, सशस्त्र दलाची केलेली सेवा 3 वर्ष. त्यानंतर माजी सैनिक दिव्यांग 45 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43 वर्ष, प्रकल्पग्रस्त 45 वर्ष, भूकंपग्रस्त 45 वर्ष, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 वर्ष, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य गणना तुमचं जनगणना कर्मचारी वगैरे असेल किंवा निवडणूक कर्मचारी असेल तर 45 वर्ष एवढे तुमचं वयोमर्यादा असणार आहे. ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. तांत्रिक अर्हता वगैरे ज्यांनी मराठी टंका लेखनाची किमान 30 प्रति मिनिट वेग मर्यादा किंवा इंग्रजी 40 प्रति मिनिट वेग मर्यादा, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र हे तुम्हाला धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला इथे टायपिंग आवश्यक दिलेली आहे. ठीक आहे. तर याविषयी तुम्हाला आणि संगणक अर्हता पण दिलेला आहे. MSCIT किंवा अदर तुम्हाला इथं पाहिजे. त्यानंतर काय खेळाडू आरक्षण वगैरे, दिव्यांग आरक्षण डिटेलमध्ये तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे. ते तुम्ही तुमच्या वेबसाईटला भेट देऊन डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. आरक्षणविषयी, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं चेक करू शकता आणि पाहू शकता. तर ही होती आजची एक नवीन माहिती. अजून नवीन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.